शिवसेना उभाटा गटाकडून महापालिकेला निवेदन, शहर अतिक्रमण मुक्त की अतिक्रमणाला प्रोत्साहन। शिवसेना मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख रस्ते व चौकामध्ये अतिक्रमणाने विळखा घातलेला होता। तो महापालिकेने त्वरित हटवला, पण महापालिका महाराणा प्रतापसिंह चौकात 2 ठिकाणी पिलर उभा करून त्यावर मोठे डिजिटल फलक लावण्याचा घाट घालत आहे। शिवसेना उभाटा गटाकडून तीव्र विरोध आहे। महानगरपालिका अतिक्रमण मुक्त शहर करणार आहे की अतिक्रमणाला बळ देण्याचा प्रयत्न करत आहे हेच कळेना। जिथे पिलर उभा करत आहे त्या ठिकाणी भरपूर गर्दी होत असते। या फेअरमुळे अपघातही होऊ शकतात। महापालिका अपघाताला आमंत्रण देत आहे का? तसेच गणेश उत्सव काळात या ठिकाणी मोठमोठे गणेश मूर्ती या ठिकाणावरून विसर्जनासाठी जात असतात, त्यांना सुद्धा या संदर्भात अडचणी निर्माण होतात। त्यामुळे हे काम ताबडतोब थांबवण्यात यावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल। वाहतुकीच्या प्रमुख मार्गावर किंवा कोणत्याही चौकात अशा पद्धतीने पिलर उभा करून डिजिटल फलक लावण्यात येऊ नये, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी उपस्थित विधानसभा क्षेत्रात प्रमुख तानाजी सातपुते, उपजिल्हा प्रमुख महादेव मगदुम, शिवसेना मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, शिवसेना मिरज शहर प्रमुख सुरेश भोसले, युवा सेना मिरज शहर प्रमुख कुबेरसिंग राजपूत, शिवसेना विधानसभा संघटक किरण कांबळे, फिरोजभाई वरकर सर, प्रतीक कांबळे शिवसैनिक उपस्थित होते। सांगली मिरज कुपवाड महापालिका आज मिरजमध्ये एक विषय आलेला आहे। जे मेन चौक आहेत मिरजेतले, तिथं होर्डिंग्स लावण्यात येणार आहेत असं आम्हाला शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, मिरज शहर प्रमुखांनी आम्हाला सांगितलं। त्याबद्दल आज आम्ही इथं महापालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो। तरी उपायुक्त मॅडमसुद्धा इथं नाही आहेत, परत मुल्ला साहेब नाही आहेत। आयुक्त साहेबांना आम्ही फोन लावला तर आयुक्त साहेबांनी फोन हा व्हॉईस मेसेजवर टाकला। तरी आम्ही तिथं वाघमारे साहेबांना आता ते निवेदन दिलं। तर हे होर्डिंग्स लावण्यासाठी तुम्ही जे काय बळजबरी करायला लागला आहे ही चुकीची आहे। कारण मिरजमध्ये जे काय गोरगरिबांचे अतिक्रमण होते ते अतिक्रमण तुम्ही काढलात आणि हे होर्डिंग्स लावताय। होर्डिंग्स लावणं म्हणजे मेन चौकात चुकीचं आहे। होर्डिंग्स जर लावले तर पर्यावरणाला हानी होणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता उन्हाळी पाऊस अवकाळीचे पडणार आहेत, मुंबईमध्ये सुद्धा होर्डिंग्स लावल्यामुळे ज्या अवकाळीच्या पावसाने पडले आणि तिथं लोकांची जीवितहानीकारी झाली, तर हे मेन चौक आहेत। मेन चौकामध्ये जर तुम्ही बोर्ड लावलात तर हे हानी होण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब गटाच्या वतीने, मिरज शहराच्या वतीने आज आम्ही निवेदन दिलं आहे। तर ह्या निवेदनाची आयुक्त साहेबांनी, उपायुक्त मॅडमने दखल घेऊन हे आता ताबडतोब थांबवावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशाने आणि मिरजेच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल हे आपणांना इशारा देतोय आणि विनंती करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना मिरज शहराच्या वतीने आज वाघमारे साहेबांनी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदनावरती 15 तारखे आम्ही बोललेलो आहे की मिरज शहरातील सर्व हे खोकी व फुटपाथवरचे सगळेच व्यापारी संघटनेचे सगळेच व्यापारी यांचं अतिक्रमण तुम्ही करताय। हे जे तुम्ही होल्डिंग लावताय मिरज शहरामध्ये, हे जे 20 फुटावर लावताय, हे जे काय अतिक्रमण होत नाही का? हे तुमच्या महिन्यात बसतंय का? आणि हे कितपत योग्य आहे? हे जे तुम्ही होल्डिंग लावा लागला हे विद्रुपीकरण आहे। हे तात्काळ थांबवण्यात यावं, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल।